संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 7,35,00,000 रुपयांची निविदा लक्ष्मी हेरिकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाली आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेने संबंधित कंपनीला वर्क ऑर्डर दिली। त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला प्रारंभ झाला असून कामाने चांगलीच गती पकडली आहे। मुदतीत काम पूर्ण करण्याची तयारी ठेकेदार कंपनीने दर्शवली आहे। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने 25 कोटी रुपयांच्या निधीपैकी 12.5 कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग केले आहेत। पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी 7,35,00,000 रुपयांची निविदा आहे। मुंबईतील लक्ष्मी हेरिकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 0.99% कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी वर्क ऑर्डर देऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला होता। 31 ऑक्टोबर रोजी कंपनीने प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला। निविदेतील अटी आणि शर्तींनुसार केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भिंती उतरवणं, त्या परत बांधणं, लोखंडी आणि लाकडी छताचं काम करणं, छतावर मेंगलोरी कौलं बसवण्यासाठी पत्रा आणि प्लायवूडचा वापर करणं, तसंच बाल्कनीसाठी लाकूड आणि लोखंडाचा वापर करणं, स्टेजची उभारणी, फरशी बसवणं, स्टेजलगत कलाकारांसाठी रूम आणि स्वच्छतागृह उभारणं अशी कामं होणार आहेत। ठेकेदार कंपनीनं जादा मनुष्यबळाचा वापर करून नाट्यगृहाच्या कमकुवत झालेल्या भिंती उतरवून घेतल्यात। जळालेलं सर्व साहित्य बाहेर काढण्यात आलंय। तसंच भिंतींच्या बाजूला पायाड बांधून भिंती बांधण्याची तयारीही सुरू केली आहे। शाहू खासबाग मैदानातील स्टेजचं जळालेलं छत उतरवून घेण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर मशीनचा वापर करून जमिनीचा पाया किती अंतरावर आहे याची पाहणीही केली जाते। पहिल्या टप्प्यातील पुनर्बांधणीचं काम पूर्ण करण्याची मुदत 18 महिन्यांची आहे, पण ठेकेदार कंपनीनं हे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे। पुढील टप्प्यात नाट्यगृहातील खुर्च्या, विद्युत यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, ध्वनी यंत्रणा, पार्किंग सुविधा आणि अन्य कामं करण्यात येणार असून त्यासाठी वेगवेगळ्या निविदा काढण्यात येणार आहेत।